हे हाय, दिस इज योगेश फ्रॉम दी मायस्पेस क्लास. तर आज आपण 10th SSC बोर्डचा स्पेक्ट्रम हा चॅप्टर करणार आहे. राईट, स्पेक्ट्रम चॅप्टर खूप सोपा आहे. त्याच्यातलं आपण इम्पॉर्टंट बघूया. पहिली गोष्ट, तर पहिल्या टॉपिकचं नाव आहे डिस्पर्शन आहे. डिस्पर्शन म्हणजे काय असतं तुम्ही लहानपणी ऐकलं असतं किंवा आधी कधी ऐकलं असतं की व्हाईट कलर हा नेहमी 7 कलरचा बनलेला असतो. तर डिस्पर्शन म्हणजे काय असतं, हे तुमचे जे सेवन व्हाईट कलर आहे ना त्याला स्प्लिट करायचं. स्प्लिटिंग ऑफ व्हाईट लाईट into its constituent wavelength. तुम्ही वेव्हलेंथच्या ठिकाणी कलर जर लिहिलं तर चालणार. इज कॉल्ड डिस्पर्शन. हे पटलं का ना, विचारतं एक्झामला. डिस्पर्शन एक्झामला विचारतं. राईट, आता डिस्पर्शन आपण डिस्पर्शनचे पण तुम्हाला डायग्राम दाखवतो की ज्याची कशावरती डिस्पर्शनची डायग्राम आहे. तुम्हाला एक आयडिया होऊन जाईल. बघा, ही डिस्पर्शनची डायग्राम आहे बेसिकली. तुम्ही बघायचं तुमचा हा व्हाईट लाईट आहे. त्या व्हाईट लाईटचे काय झालं, हे 7 कलरमध्ये स्प्लिटिंग झालं. म्हणजे तुमचे काय आलं बघा डेफिनेशन, स्प्लिटिंग ऑफ व्हाईट लाईट इनटू इट्स कॉन्स्टिट्यूएंट वेव्हलेंथ किंवा कलर इज कॉल्ड डिस्पर्शन. हे सगळ्यांना पटलं. ओके, कॉज ऑफ डिस्पर्शन काय आहे? कॉज ऑफ डिस्पर्शन न कळत पण नाही ना, जर तुम्ही बघायला गेलं ना, हे रिफ्रॅक्शन आहे. हे काय आहे? रिफ्रॅक्शन आहे. रिफ्रॅक्शन म्हणजे काय आहे? प्रत्येक मीडियम मधला हा स्पीड वेगळा असतो, त्याच्यामुळे काय होतं, तुमचं डिस्पर्शन होतं. मग तेच कन्सेप्ट आहे. तर तुम्ही हे वाला डायग्राम मध्ये बघता ना, तुमचा पहिला हा जातो एअर मीडियम मध्ये, हा एअर टू डेन्सर मध्ये गेल्यामुळे काय झालं, ते मीडियम चेंज झाला, स्पीड चेंज झाला म्हणून काय झालं, प्रत्येक जण आपापल्या लेवल आपल्याकडे रफिंग चाललंय. राईट, हे ते मेन कारण आहे. ह्याला डिस्पर्शनचं कॉज झालं. मग कॉज ऑफ डिस्पर्शन काय, बेसिकली रिफ्रॅक्शन आहे. ठीक आहे, ऑल सेट आहे, सगळ्यांना पटलं. ओके, आता त्याच्यानंतर आपला नंतरचा टॉपिक जो आहे हा न्यूटन्स एक्सपेरिमेंट आहे. त्यांनी काय केलं माहिती आहे का, सोपं, एकदम सोपं. त्यांनी काय केलं, हे जी व्हाईट लाईट आहे ना, त्याने त्याचे 7 कलर्समध्ये कन्वर्ट केलं. मी तुम्हाला आता जी डायग्राम दाखवली होती ती डायग्राम आहे. ही व्हाईट लाईट होती, त्याने काय केलं, त्याचे ते 7 कलर्समध्ये केलं. मग त्याने परत अजून एक प्रिझम ठेवला, पण उलटा ठेवला. मग ह्या 7 कलरचं परत व्हाईट लाईटमध्ये कन्वर्ट केलं. म्हटलं तुम्हाला, हा न्यूटनचा एक्सपेरिमेंट आहे बेसिकली. ह्याला न्यूटन प्रिझम एक्सपेरिमेंट होता. ठीक आहे, आपण तुम्हाला डायग्राम दाखवतो, पिक्चर क्लिअर होईल. जर तुम्ही इथे बघताल ना, ते सांगितलं बघा, ही तुमची व्हाईट लाईट आहे. ह्या व्हाईट लाईटनं डिस्पर्शन केलं म्हणजे काय, 7 कलर मिळाले. परत त्यांनी उलटा प्रिझम ठेवला, हे 7 कलर परत त्यांनी पास केले दुसरं प्रिझम म्हणून, आणि तुम्हाला एंडला काय मिळालं, व्हाईट लाईट मिळाला. म्हणजे स्टार्टिंगला व्हाईट लाईट होता आणि एंडला पण व्हाईट लाईट होता. ह्याला म्हणतात न्यूटन प्रिझम एक्सपेरिमेंट. एकदा विचारला होता, न्यूटन एक्सपेरिमेंट काय आहे, तुमच्या व्हाईट लाईटला परत व्हाईट लाईटमध्ये कन्वर्ट करायचा बेसिकली. व्हाईट टू 7 कलर, 7 कलर टू व्हाईट कलर. हा तुमचा झाला न्यूटनचा प्रिझमचा एक्सपेरिमेंट झाला. ठीक आहे, सगळ्यांना पटलं. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, ह्याच्यावरचे थोडेफार क्वेश्चन्स बघूया की एक्झामला कुठल्या टाईपचे क्वेश्चन आणि काय काय विचारतात. मग आपण थोडंसं पुढे बघूया. ओके, नेम 3 फॅक्टर. ओके, डेव्हिएशन वाला जो क्वेश्चन आहे, हा वाला डेव्हिएशन क्वेश्चन हा आपण मागच्या चॅप्टरमध्ये आपण कव्हर केलेला आहे, त्यामुळे आपल्याला करायची गरज नाही आता. ओके, पुढचे बघा. ओके, हाऊ डज डेव्हिएशन प्रोड्यूस बाय अ ट्रायंगुलर प्रिझम डिपेंड ऑन द कलर और वेवलेंथ ऑफ द इन्सिडेंट लाईट. The deviation caused by prism increases with decrease in wavelength. इंक्रीजेस काय होतं, जसे तुमची वेवलेंथ बघा काय होतं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. डेव्हिएशन इंक्रीज होतं ॲज तुमचं वेवलेंथ डिक्रीज होतं. राईट, म्हणजे हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल झालं. हेच एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं. हेच एक्झाम्पल काय होतं, हा अजून करू, हा माझा प्रिझम आहे. ठीक आहे, इथून मी काय करतो, इथं मी माझी व्हाईट लाईट आहे, हा माझा एअर मीडियम आहे. इथून तो डेन्सरमध्ये गेल्यानंतर काय होतं, प्रत्येकाचा स्पीड हा वेगळा असतो. आणि मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. समजा तुम्हाला एक टर्न घ्यायचा असतो, शार्प टर्न आहे. एकदम सिम्पलमध्ये सांगतो, जर हा एकदम शार्प टर्न, आणि समजा मी तुम्हाला म्हटलं आहे तुम्ही एकदम 100च्या स्पीडने गेला, तुम्हाला टर्न घ्यायला जमल का रे? तुम्हाला टर्न घ्यायला जमणार नाही. तुम्हाला काय होतं, तुम्ही सरळ जाता. मग काय होतं माहिती आहे का, ह्या केसमध्ये जी व्हाईट लाईट आहे ना,
ही 7 कलरची बनलेली असते. मग काय होतं, जेव्हा हे तुमचे मिडियम ट्रान्सफर होताना प्रत्येक जण आपापल्या रस्त्याने जातो. अशी 7 कलर बनतात. मग वरती रेड कलर येतात. हा वरती रेड कलरचे कारण काय माहिती आहे का? कारण रेड कलरची जर तुम्ही बघताल ना, रेडची वेवलेंथ जास्त आहे. वेवलेंथ ही कधी पण बघा, रेड कलरची वेवलेंथ ही खूप जास्त असते. वेवलेंथ जास्त असल्यामुळे त्याचा स्पीड पण जास्त असतो. का? वेवलेंथ आणि व्हेलॉसिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तुम्हाला पटलं, व्हेलॉसिटी जास्त आली. व्हेलॉसिटी जास्त आली की म्हणून काय झालं तुमचं, व्हेलॉसिटी जास्त आली. मी तुम्हाला सांगितलं, जेवढी जास्त व्हेलॉसिटी आहे त्याला डिव्हिएट व्हायला कमी चान्स मिळेल. जेवढा स्पीड कमी असेल त्याला आरामशीर तो टर्न घेऊ शकतो. टर्न घेणं म्हणजे या केसमध्ये डेव्हिएशन होणं. मग तुमचा जेवढी जास्त व्हेलॉसिटी तेवढा कमी डेव्हिएशन, हेच ते कारण आहे. पटलं सगळ्यांना? ओके. आता पुढचं बघा, हाऊ डज द स्पीड ऑफ लाईट इन अ ग्लास चेंज ऑन इन्क्रीजिंग वेवलेंथ. ओके, वेवलेंथ इन्क्रीज केल्यानंतर स्पीड काय होतं? मी सांगितलं होतं व्हेलॉसिटी स्पीड आणि व्हेलॉसिटी एकच या केसमध्ये. व्हेलॉसिटीने वेवलेंथ हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. वे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ. ते काय होतं, तुमचं व्हेलॉसिटी वाढली म्हणून वेवलेंथ पण वाढतो. हे त्याचा क्वेश्चनचा आन्सर आहे. ओके, पुढचा क्वेश्चन बघा, विच कलर ऑफ व्हाईट लाईट ट्रॅव्हल फास्टेस्ट आणि स्लोएस्ट. ओके, फास्ट कोण होतो? फास्ट म्हणजे काय? ज्याचा स्पीड जास्त. आणि कोणाचा स्पीड जास्त असतो? कोणाचा स्पीड जर तुम्हाला माहित असेल, रेडची जो ना वेवलेंथ जास्त आहे. वेवलेंथ ही सगळ्यात जास्त आहे. मग रेडची वेवलेंथ जास्त असल्यामुळे त्याचा व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ मुळे काय, तिथे स्पीड पण जास्त आहे. म्हणून रेड कलरचा ट्रॅव्हल फास्टेस्ट आहे. ओके, फास्टेस्ट आहे. आणि ब्लू इज स्लो. आय डाऊट हे इथे ऍक्च्युअली व्हायलेट पाहिजे होतं. आय डाऊट हे ब्लू का आलं, इथे ब्लू पाहिजे होतं, व्हायलेट पाहिजे होतं. कारण व्हायलेटचा जर तुम्ही बघताल ना, व्हायलेटचा वेवलेंथ कमी असल्यामुळे त्याचा स्पीड पण कमी असणार. ठीक आहे. नेम द सब्जेक्टिव्ह प्रॉपर्टी रिलेटेड टू दी इट्स वेवलेंथ. कलर ऑफ वेवलेंथ. कलर याची काय गरज नाही. ओके, हा एक कधी कधी क्वेश्चन विचारतो, व्हॉट इज द रेंज ऑफ वेवलेंथ ऑफ द स्पेक्ट्रम ऑफ अ व्हाईट लाईट. व्हाईट लाईट हा नेहमी 4000 अँगस्ट्रॉम टू 8000 अँगस्ट्रॉम ह्याच्यामध्ये असतो. ऑलवेज रिमेंबर. आणि 8000 अँगस्ट्रॉम ह्याची वेवलेंथ जास्त, म्हणजे हा बेसिकली हा रेडचा असला पाहिजे आणि हा व्हायलेट कलर असला पाहिजे. आणि तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं की व्हाईट लाईट ही 7 कलर पासून बनलेला असतो. म्हणजे जास्त वेवलेंथ पासून ते कमी वेवलेंथ पर्यंत बनलेलं असतं. राईट. आणि हे नॅनोमीटर मध्ये काउंट केलेलं. काय केलं माहिती आहे का त्यांनी, ह्या 4000 अँगस्ट्रॉम आहे ना, बघा हे 4000 अँगस्ट्रॉम दिलं. अँगस्ट्रॉम म्हणजे काय असतं बघा, अँगस्ट्रॉम म्हणजे 10⁻⁻10 आलं. मग त्यांनी काय केलं, हा 0 काढला, म्हणजे 400 इंटू बघा 10⁻1 हा 0चं केलं आणि 10⁻10 केलं. तर की त्याला 400 इंटू 10⁻9 झालं. 10⁻9 म्हणजे नॅनोमीटर झाला आणि हा मीटर झाला. अँगस्ट्रॉम म्हणजे काय असतं, 10⁻10. म्हणून काय 400 लिहिलं आणि 10⁻9 लिहिलं, नॅनो मीटर लिहिलं. हे एक्झाम्पल लिहिलं. सेम लॉजिक इथं अप्लाय केलं म्हणून लक्षात ठेवा. ओके, राईट डाऊन दी अप्रॉक्सिमेट वेवलेंथ फॉर ब्लू अँड रेड. ओके, अप्रॉक्सिमेट ब्लू साठी 4800 बघायचे. ब्लू साठी 4800, रेड साठी किती 8000 आहे. ओके, वेवलेंथ ऑफ व्हायलेट अँड रेड लाईट 4000 इथे. ओके, इथे पाहिजे होतं अँड 8000 पाहिजे होतं क्वेश्चन मध्ये. 8000 अँड which of the two has higher frequency. आय थिंक इथे राहून गेलेलं आहे. फ्रिक्वेन्सी ही नेहमी सेम असते, त्यामुळे ह्याचा आन्सर असणारच सेम असणार. फ्रिक्वेन्सी ह्याचा आन्सर नाही लिहिलं, पण फ्रिक्वेन्सीचा काही फरक पडत नाही. फ्रिक्वेन्सी कोणी पण घ्या, फ्रिक्वेन्सी सेमच असते. ठीक आहे. ओके, पुढचा क्वेश्चन दिला, नेम द 7. ह्याची पण काय गरज नाही. नेम द 7 प्रॉमिनंट. ह्याची मग नेम द कलर. ओके, हां, विच कलर ऑफ व्हाईट लाईट इज डेव्हिएटेड बाय द ग्राफ इज मोस्ट. कोणता कलर जास्त मोस्ट होतो. डेव्हिएट म्हणजे काय, तो जास्त डेव्हिएट म्हणजे होतो, लांब पडतो. बघा इथं रेड असतो आणि व्हायलेटचा स्पीड कमी असल्यामुळे तो होता, तो जास्त डेव्हिएट होतो. तुमच्या आन्सर आहे व्हायलेट आहे. आणि रेड बघा सगळा टॉपला असतो, बरोबर की नाही. का, त्याचा स्पीड जास्त असतो. स्पीड जास्त असल्यामुळे टर्न घेता येत नाही. ते एक्झाम्पल तुमचा रेड कलर आहे. हे पटलं. ओके, त्यांनी काय केलं, 2 कलर दिले, एक हा दिला आणि हा दिलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की कोणाचा स्पीड जास्त असतो. बघा व्ही आणि वेवलेंथ हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, ह्यामध्ये कोण मोठं आहे त्याचा व्हेलॉसिटी मोठा. जसं की 4.8 इंटू 10⁻⁷ हा मोठा आहे.
तो कोणाला रिप्रेझेंट करतो? ह्या ब्लूला करतो, म्हणून ब्लूला. ओके, इन व्हॅक्यूम बोल सॉरी, व्हॅक्यूम मध्ये स्पीड हा नेहमी सेम असतो. इन व्हॅक्यूम बोथ हॅव सेम स्पीड. पण ग्लास मध्ये ना इन अ ग्लास रेड हॅव ग्रेटर स्पीड. ग्लास मध्ये रेड कसं? ग्लास मध्ये पण रेड. ओके रेडला स्पीड जास्त. ओके पण ह्याच्यानुसार तर काय झालं 7 ओके हां. जर तुम्ही आता ह्या केसमध्ये बघता ना, रेड आहे, रेडची व्हॅल्यू काय दिली त्याने? रेडची व्हॅल्यू दिलेली 7.8 इंटू 10⁻⁷ आहे. आणि जो ब्लू कलर दिलेला आहे त्याची व्हॅल्यू दिली 4.8 इंटू 10⁻⁷ दिलेला आहे. तुम्ही बघता ह्याची व्हॅल्यू जास्त, ह्याची व्हॅल्यू जास्त असते की मग त्याचा स्पीड पण जास्त. आणि हे लक्षात ठेवायचं, व्हॅक्यूममध्ये नेहमी स्पीड सेम असतं. एवढं हे वाक्य लक्षात ठेवा. ओके, डिस्पर्शन ऑफ लाईट आपण बघितलं. मेन कॉज ऑफ डिस्पर्शन काय असतं? कॉज ऑफ डिस्पर्शन काय? व्हेन अ लाईट इज इन्सिडेंट ऑन द फर्स्ट सरफेस ऑफ द प्रिझम एंटर द क्लास, लाईट ऑफ डिफरंट कलर ड्यू टू डिफरंट स्पीड. रिफ्रॅक्शन हे जे आपण जे बोलतो हे सगळं रिफ्रॅक्शनच आहे. कारण एका मीडियममध्ये दुसऱ्या मीडियममध्ये जातो, त्यानंतर तुमचं काय होतं? स्पीड चेंज होत असतं. मग तेच एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे, हा वाला प्रिझम एक्सपेरिमेंट तुम्हाला करायचा आहे. स्पेक्ट्रम म्हणजे काय असतं म्हणजे का? स्पेक्ट्रम म्हणजे एक बँड आहे. आपण अरे 2G स्पेक्ट्रम, 3G स्पेक्ट्रम, हे मोबाईलचे नेटवर्क आहेत ना, हे पण एक बँड आहे. तुम्हाला त्या फ्रिक्वेन्सी रेंज तुम्हाला यूज करायला मिळते. असे 7 कलर झाले बरोबर ना, हे रेड टू व्हायलेट, हे ह्याला काय म्हणतात? स्पेक्ट्रम म्हणतात ह्या केसमध्ये. बघ, द कलर बँड ऑप्टेन ऑन द स्क्रीन पासिंग ऑफ व्हाईट लाईट थ्रू अ प्रिझम इज कॉल्ड एज स्पेक्ट्रम. राईट. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. अ रे ऑफ व्हाईट लाईट इज पास थ्रू अ ग्लास प्रिझम अँड स्पेक्ट्रम ऑन द स्क्रीन. नेम दी 7 कलर. हे 7 कलरचे करता येईल. डू दी कलर हॅव दी सेम विड्थ इन दी स्क्रीन. बघा, मी सांगितलं हे 7 कलरचे प्रत्येकाचा स्पीड वेगळा असतो. मग प्रत्येकाचा स्पीड वेगळा असतो, म्हणजे आन्सर नो असणार आहे आणि त्याची वेव्हलेंथ वेगळी असणार आहे. विच कलर ऑफ लाईट डेविएट मोस्ट? डेविएट मोस्ट म्हणजे काय? ज्याचा स्पीड जास्त तो जास्त डेविएट होतो. सर ज्याचा स्पीड कमी तो जास्त डेविएट होतो. ते टर्निंगवाला एक्झाम्पल. माझ्यामध्ये व्हायलेट कलर होता. लिस्ट कोण डिबेट होतं? कमी लिस्ट म्हणजे ज्याचा स्पीड जास्त, रेड कलर. आन्सर म्हटलं तर तुम्ही असं लिहा वाटलं सर. डेविएशन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू दी वेवलेंथ. वेवलेंथ और स्पीड लिहू शकतो, कारण दोन्ही एकच गोष्टी येणार, स्पीड आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार. पण तुमचा वेवलेंथ जर जास्त असेल तर डेविएशन कमी असणार आहे, आणि वेवलेंथ जर कमी असेल तर डेविएशन जास्त असणार आहे. उलट असणार आहे एकमेकांचं. ठीक आहे, म्हटलं बघा ना. ओके, ओके. आता आपल्याला त्यानंतर टॉपिक करायचा. आता मेन ह्याच्या रिलेटेड जे पण क्वेश्चन आन्सर्स होते ते केले आपण. आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम करायचं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय? बा, इलेक्ट्रो म्हणजे काय? जिथे इलेक्ट्रिक गोष्ट आहे आणि जिथे मॅग्नेटिक गोष्ट आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक कशाला म्हणतात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज अ वेव्ह जनरेटेड बाय ऑसिलेशन ऑफ. ऑसिलेशन म्हणजे काय होतं? अशी एखादी गोष्ट ती ऑसिलेट होते. ऑसिलेशन ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड containing electric magnetic field oscillating mutually perpendicular to each other is called electromagnetic spectrum. म्हटलं जिथे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक स्पेक्ट्रम दोन्ही पण ऑसिलेशन म्युच्युअली परपेंडिक्युलर. आज करा, तुमची इलेक्ट्रिक वेव्ह अशी चालली असेल
आणि त्याला बरोबर परपॅन्डिक्युलर तुमची येतात. आता माझ्याकडे आता एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचं मी ट्राय करतोय की तुम्हाला एक फोटो दाखवायचा. त्यात आहे का माझ्याकडे फोटो? त्याच्यामध्ये दोन्ही पण गोष्टी चालतात. नाही, ठीक आहे, बघतो मी. आता हा वाला खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हा स्पेक्ट्रम एक्झामला, ह्या चॅप्टरमध्ये महत्त्वाचं काय माहिती आहे का, ह्या चॅप्टरला ना ते स्पेक्ट्रम खूप वेळा विचारतात. तुम्ही बघता ना ही वाली डायग्राम, ठीक आहे. आता तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये करायचं काय, तुम्हाला ना ह्या चॅप्टरचं ना हे पाठ करायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. हे चॅप्टर काय सांगतो तुम्हाला सांगतो की आता ह्याच्यावर क्वेश्चन कसे विचारतात बाबा, किंवा ह्याच्यामध्ये ही तुमची स्पेक्ट्रम आहे बेसिकली. ही काय तुमची स्पेक्ट्रम आहे. तुमचे 5 कलर बघा, 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6 आणि 7, असे 7 पार्ट आहे. हे जर मला क्वेश्चन करायचे आता बाबा, एक्सरे आणि मायक्रोवेव्ह ह्याच्यामध्ये कोणते बँड आहेत, तर तुमचे 3 आहेत, इन्फ्रारेड, विजिबल, अल्ट्राव्हायोलेट. राईट. असं म्हणतात गॅमा आणि अल्ट्राव्हायोलेट ह्यांच्यामध्ये कोणता बँड आहे, मग तुम्हाला सांगावं लागेल एक्सरे. राईट. असं म्हणजे रेडिओ आणि इन्फ्रारेडमध्ये कोणता बँड आहे, मायक्रोवेव्ह. हे पटलं सगळ्यांना, ऑल सेट आहे. ओके. आता हे तुम्हाला बँड खूप महत्वाचे आहेत. आणि आता आपण जे बघितलं ना ते फोर्स अँस्ट्रॉम वगैरे, ते इथं झालं बघा, व्हिजिबल वे इथं तुम्हाला दिसतं. आता एक्झामला हा एक पार्ट विचारला, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. ते कसंही लक्षात ठेवा, RMI VA प्रत्येकाचं फर्स्ट लेटर घ्या, मग तुम्हाला इझी पडून जाईल. RMI VUXG हा तुमची लेटर तुम्ही पाठ घेणं प्रत्येकाचं, तुमचं काम होऊन जाईल. सगळ्यांना पटलं. ओके. आता तुम्हाला एक्झामला हे एक विचारतात, मी जसं आता जे सांगितलं. दुसरी गोष्ट विचारतात की प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज, किंवा प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज असं तुम्हाला एक्झामला पण विचारतात. प्रॉपर्टी, युजेस, प्रत्येकाला काही ना काही युजेस आहे, काही ना प्रॉपर्टीज आहे, हे तुम्हाला विचारतात. तर आपण आता टेबल बघूया. ठीक आहे. बघा, हा तुम्हाला सगळ्यांना पाठ करायचा आहे. गॅमा रेज आहे. गॅमा रेजची त्यांनी फ्रिक्वेन्सी रेंज दिलेली बघा, 5 × 10⁻20 to 3 × 10⁻19 आहे. आणि ही वेव्हलेंथ आहे 6 to, हे तुम्हाला पाठ करावं. आता गॅमा रेज तुम्ही बघसाल ना कधी पण कॅन्सर ट्रीटमेंटसाठी वापरतात बेसिकली. इथं दिलं असतं सोर्सेस, ॲप्लिकेशन. ओके. गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट दी स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियर, तिचं वापरतात. एक्सरे तुम्ही बघितलं असं ना, जेव्हा कुठं कोणतं फ्रॅक्चर होत असेल ना, त्या केसमध्ये एक्सरे वापरतात. राईट. मग ह्या मेडिकल यूजमध्ये पण होतं बघा. मग मेडिकल रेडिओग्राफी, क्रिस्टलोग्राफी त्या ठिकाणी होतं. अल्ट्राव्हायोलेट रेज, एक्स्ट्रॅक्शन ॲटम अँड व्हॅक्यूम स्प्रेड. अल्ट्राव्हायोलेट, व्हिजिबल, इन्फ्रारेड रेज. जर इन्फ्रारेड तुम्ही बघसाल ना, तुमच्या घरातला जो रिमोट आहे ना, त्या केसमध्ये इन्फ्रारेड वापरतात. व्हिजिबल आपल्याला जे दिसतात रेज, ते सगळे रेड ते 7 कलर, ते सगळे व्हिजिबलमध्ये जातात. राईट. UV रेज खूप ठिकाणी बघा आजकाल आहे ना, ते ह्याच्यामध्ये पण वापरतात बॅक्टेरिया मारण्यासाठी, किंवा सनलाईट पण जे रेज पडतात ते बेसिक अल्ट्राव्हायोलेट रेज होतात. त्याचा खूप उपयोग आहे. नंतर मायक्रोवेव्ह, तुमचा मायक्रोओव्हन जो आहे ना, तो मायक्रोवेव्ह असतो, म्हणून मायक्रोवेव्ह ओव्हन आला. रडारमध्ये, टेलिव्हिजनमध्ये, मोबाईलमध्ये वगैरे हे सगळं तिथे येतं. राईट. तिथं यूज होतो. रेडिओ कुठं होतं, तुमच्या मोबाईल, आपला जो रेडिओ असतो ना, रेडिओ असतो FM वगैरे, तिथं ते यूज होतं. टेलिव्हिजनला पण यूज होतं. आणि तुम्ही ऑब्झर्व करा, ते वॉकी टॉकी असं आठवलं होतं मला, ते पण रेडिओ यूज होतं. एवढंच आहे. आणि तुम्हाला हे, मी जसं तुम्हाला सांगितलं, तुम्हाला हे पाठ करावं, ह्याला सोल्युशन नाही बघा. ठीक आहे. हा वाला चॅप्टर कुठे गेला, ही वाली आहे, हे वाला तुम्हाला पाठ करा, खूप महत्त्वाचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता ह्याच्यावरती थोडेसे आपण क्वेश्चन्स करूया. आता मी तुम्हाला सांगितलं कोणाचे काय काय यूज आहे, एवढंच करा. त्यासाठी मी तुम्हाला टेबल जर तुमच्या पुस्तकात खूप डिटेलमध्ये दिलेला आहे, हा कुठे येतो, कसा येतो, पण ह्याची काहीच गरज नाही ऍक्च्युली जर बघायला गेलं तर. ठीक आहे. झालं. ह्याच्यानंतर ह्याच्यावरती थोडेसे क्वेश्चन्स करूया, मग पुढच्या टॉपिकवर जाऊया. ओके. विच ऑफ द रेडिएशन मेन्शन हॅज हायेस्ट पेनिट्रेटिव्ह पॉवर. पेनिट्रेटिव्ह पॉवर कोणाची जास्त असते बघा, गॅमा रेची पेनिट्रेटिव्ह पॉवर जास्त असते. का गॅमा रेची पेनिट्रेटिव्ह पॉवर जास्त असते, गॅमा रेज, कारण की तिथं हे बघा तुम्ही, सगळ्यात जास्त पॉवर आहे, 10⁻10 आहे.
इथे दिले बघा हाय फ्रिक्वेन्सी शॉर्ट वेव्हलेंथ आहे पण हाय फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सी जास्त असल्यामुळे तो बंबार्ड जास्त होणार जोराचा त्या पॉवरने. राईट, पटलं सगळ्यांना? ओके, आता पुढचा पार्ट बघूया. अरेंज बघा, हा वाला क्वेश्चन आला बघा. अरेंज द फॉलोइंग रेडिएशन इन दी ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग देवर वेव्हलेंथ. एक्सरे हे सगळं तुम्हाला हे सगळं वेव्ह दिलेलं आहे आणि तुम्हाला ते अरेंज करायचे. बघा वेव्हलेंथ इंक्रीजिंग ऑर्डर आहे म्हणून तुम्ही गॅमा पासून केलं का. गॅमा, एक्सरे, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह, रेडिओ असं तुम्ही ऑर्डरने केलेलं आहे. विच रेडिएशन यूज इन सॅटेलाइट कम्युनिकेशन. सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठी मायक्रोवेव्ह वापरतो. रेडिओ नाही, रेडिओ वेगळं असतं, मायक्रोवेव्ह वेगळं असतं. लक्षात ठेवा, हे इथं तुम्ही कन्फ्युज होताल. जसं तुम्हाला म्हणतो ना, हे खूप महत्वाचा पार्ट आहे हा. विच अवेव हॅज अ 10⁻³ नॅनोमीटर दिलं. 10⁻³ म्हणजे तुम्ही बघायला ना 10⁻⁴ एम्स्ट्रॉम झाला. मग गॅमा इथे तुम्ही बघता ना, हे बघा डायग्राम बेसिस क्वेश्चन विचारलेला. 10⁻³ ना, 3 का 13 आहे, 13 पाहिजे ऍक्च्युअली. हो, नॅनोमीटर दिलेत ना, तर हे नॅनोमीटर आहे बघा इथं. 10⁻³ नॅनोमीटर बघा. पण नाही, एक मिनिट, 1 नॅनोमीटर राईट. त्यांनी काय क्वेश्चन मध्ये विचारलं आहे, 10⁻³ नॅनोमीटर दिलेलं आहे बघा. हा 1 नॅनोमीटर झाला इथं आणि इथे 10⁻³ नॅनोमीटर झाला बघा. हा मग इथून तुमचं चालू होतं ह्या रेंज पासून सगळं गॅमा रेंज. पटलं तुम्हाला? ओके, आता पुढे दिलंय अ वेव्हलेंथ हॅज अ 50 एम्स्ट्रॉम दिले. 50 एम्स्ट्रॉम म्हणजे तुम्ही बघा ना, 50 एम्स्ट्रॉम म्हणजे 10⁻⁻10 आलं. 10⁻⁻10 आला जर तुम्ही ह्याला ऍडजस्टमेंट करायला गेलं तर 500 कसं, सॉरी 5 × 10⁻1 × 10⁻⁻10 तर काय आलं, 5 नॅनोमीटर झालं. 5 नॅनोमीटर कोणाच्या रेंजमध्ये येते बघा. 5 नॅनोमीटर येतं. 5 नॅनोमीटर मध्ये कोणाच्या रेंजमध्ये येते चेक करा. 5 नॅनोमीटर कुठं येतं, एक्सरेला येतं. इथे येते बघा तुमचं 5 नॅनोमीटर दिलं बघा. 1 नॅनोमीटर पासून आहे ना, तर इथून ते इथपर्यंत तुम्हाला ह्या रेंजमध्ये जायचं. एक्सरे आला तुमचं. पटलं सगळ्यांना? हे एवढं सोपं आहे. ओके, ह्याच्यापेक्षा पण चांगला आपण एक फोटो आहे का तुमच्याकडे, बघतो मी तुम्हाला. ठीक आहे, तेवढंच आहे तुमचं. ठीक आहे, सगळ्यांना पटलं? हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. असेच क्वेश्चन विचारतात एक्झामला, जास्त करून मी जेवढे बघितले त्यानुसार. ओके, परत स्पीड ऑफ लाईट तर 3 × 10⁸ असतं, हे तर सगळ्यांना माहिती आहे. ओके, नेम द हाय एनर्जेटिक इनव्हिजिबल इलेक्ट्रोमॅग्नेटिक. एनर्जेटिक बघा, सगळ्यात जास्त एनर्जी कोणामध्ये, एक्सरेमध्ये असते. म्हणून तुम्ही बघा जिथे बोन्स क्रॅक होतात त्या ठिकाणी मोस्टली नाही का एक्सरे जेव्हा काढतात तुम्ही, हात फ्रॅक्चर वगैरे होतो तेव्हा एक्सरेच काढता बेसिकली. का? एनर्जेटिक आहे, क्रिस्टलसाठी. हे पटलं? ओके, त्यांनी सांगितलं बघा, विजिबल रेच्या बियॉन्ड बघा विचारायला. बघा, स्टेट द नेम अँड रेंज ऑफ वेव्हलेंथ ऑफ द इनव्हिजिबल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह बियॉन्ड द रेड एंड ऑफ द विजिबल स्पेक्ट्रम. विजिबल स्पेक्ट्रमच्या बियॉन्ड कोण आहे? बघा आपण डायग्राम मध्ये बघू तुम्हाला कोण. विजिबल स्पेक्ट्रमच्या बियॉन्ड, विजिबल स्पेक्ट्रमच्या बियॉन्ड कोण आहे? इकडे बघा, इन्फ्रारेड आला, बरोबर की नाही? मग तुमचा आन्सर का इन्फ्रारेड. बियॉन्ड म्हणजे मागं. नेम द 3 रेडिएशन देअर वेव्हलेंथ रेंज इनव्हिजिबल अँड बियॉन्ड द व्हायलेट एंड. व्हायलेटच्या एंडला, जर तुम्ही व्हायलेटच्या एंडला, व्हायलेट कुठे तुमचा बघा, व्हायलेटच्या एंडला म्हणून अल्ट्राव्हायलेट आला तुमचा. बघा अल्ट्राव्हायलेट का, जर तुम्ही बघता ना नीटपणे तर तुमचं जी इथं दिलं ना, ह्या साईडला रेड आहे तुमचा. ते मगाच्या क्वेश्चन रेडच्या बियॉन्ड सांगितलं होतं आणि व्हायलेटच्या बियॉन्ड म्हणून तुमचं इकडं आलं. पटलं तुम्हाला? बघा डायग्राम बॅटरी किती क्वेश्चन विचारलेले आहे एवढ्यावरती. रेंज दिलेली तुम्हाला, ह्याची काय गरज नाही. नेम द रिजन बियॉन्ड रेड एंड, तेच आहे, आणि व्हायलेटच्या एंडला. इनव्हिजिबल स्पेक्ट्रम म्हणजे काय असतं, जे तुमच्या डोळ्याला दिसत नाहीये तेच. मग त्याला सोपं काय म्हणतात, आपली रेंज काय असते, रेड, तुम्ही रेड कलर बघू शकता आणि इथं व्हायलेट कलर बघू शकता.
हे तुम्ही एवढं बघू शकता. ह्याच्या इकडचे ह्याच्या इकडचे बघत नाही, म्हणून तेच दिलेलं. द स्पेक्ट्रम बियॉन्ड रेड अँड व्हायलेट एंड इज कॉल्ड इनव्हिजिबल स्पेक्ट्रम. पटलं सगळ्यांना? ओके, अजून काय आहे काय इम्पॉर्टंट वगैरे? नाही. ओके, प्रत्येकाची यूज केलेलं आहे आपण, ते यूज मी तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे, तर त्यामुळे तुम्ही ते करू शकता. पण हे युजेस प्रॉपर्टी तुम्हाला ते त्या ह्याच्यावरून करावं लागेल, बाकीचे काय नाहीये. पुढचं कुठला? ओके, पुढचा टॉपिक आहे स्कॅटरिंग. आता हा खूप महत्वाचा. स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे काय असतं माहितीये का? स्कॅटर होणे म्हणजे सोपं समजा. स्कॅटर होणे म्हणजे स्कॅटर होणे म्हणजे असं सांगता येईल सोप्या लॉजिक मध्ये. स्कॅटर आहे, समजा तुमचा 10 जणांचा ग्रुप आहे आणि हे वेगवेगळ्या डिरेक्शनला गेले का टाइम. आता हे एकत्र आहेत आणि हे वेगळं टाइम, मग तुम्ही हे स्कॅटर झाले. स्कॅटर होणे म्हणजे काय? ते लांब लांब झाले बेसिकली. एक आधी एक ग्रुप होता आणि ते तिथे स्कॅटर झालं, त्याला स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणतात. आता ह्या केसमध्ये लाईटच्या एक्झाम्पलमध्ये काय होणार आहे? स्कॅटरिंग ऑफ लाईट कशाला म्हणणार आहे? वेन अ लाईट, बघा, वेन अ व्हाईट लाईट पासेस, वेन व्हाईट लाईट फ्रॉम सन एंटर द अर्थ ॲटमॉस्फिअर, लाईट गेट स्कॅटर, लाईट स्प्रेड इन ऑल डिरेक्शन. बघा, हे म्हणलं लाईट स्प्रेड इन ऑल डिरेक्शन बाय अ डस्ट पार्टिकल, free water molecule and molecule of the glass present in the atmosphere. This phenomenon is called scattering of light. म्हणजे कळालं का? जेव्हा सनराईज किंवा एखादा रे येतो तेव्हा हा स्कॅटर होतो. कोणाकोणामुळे स्कॅटर होतो? डस्ट पार्टिकलमुळे, वॉटर मोलेक्युलमुळे किंवा मोलेक्युल्स ऑफ द गॅस प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. त्याच्यामुळे ते स्कॅटर होतं, त्याला म्हणतात स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणतात. ठीक आहे, सगळ्यांना पटलं का? ओके, पुढचं काय आहे का? हाऊ डज इंटेन्सिटी ऑफ स्कॅटर डिपेंड ऑन वेवलेंथ. वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट लाईट खूप डिपेंड आहे आणि कंडिशन. ओके, काय माहिती आहे का? बघा, इथे प्रॉपर्टी दिली आहे, 4 प्रोपोर्शनल पॉवर ऑफ द वेवलेंथ. ओके, दिलं आहे. ह्याची काही मला कधी वाटलं नाही हा क्वेश्चन विचारतो, मी तुम्हाला सांगतो. हा बघा, हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. 4 पॉवर ऑफ द वेवलेंथ, वेवलेंथच्या 4 टाइम्स असं आहे. ह्याची एवढी गरज नाही आहे. सो लेट्स सी. ओके, आता इम्पॉर्टंट बघा, वेन, हा एक क्वेश्चन महत्वाचा आहे, जरा झूम करतो. ओके, when sunlight enters the earth atmosphere, state which color of light scatter and most. स्कॅटर होणे म्हणजे काय सांगितलं? स्पीड होणं. आता ह्याच्यामध्ये पण तेच कन्सेप्ट आहे. ज्याचा स्पीड जास्त तो काय होणार, ज्याचा स्पीड कमी तो काय होणार, राईट? आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, आता सगळ्यांना एवढं तर पटलं, रेडची वेवलेंथ सगळ्यात जास्त, वेवलेंथ जास्त असल्यामुळे स्पीड जास्त असणार आहे. स्पीड जास्त असल्यामुळे काय होणार आहे? तो कमी स्कॅटर होणार आहे, लेस स्कॅटर होणार आहे. हे इम्पॉर्टंट आहे. म्हणून आता हे झालं. तर उलट व्हायलेटचं काय असतं? व्हायलेटचं तुम्ही बघायला गेलं त्याची वेवलेंथ ही कमी आहे. वेवलेंथ कमी असल्यामुळे त्याचा स्पीड पण कमी असणार आहे. स्पीड कमी असल्यामुळे तो स्कॅटर काय होणार आहे? जास्त होणार आहे. हे लक्षात ठेवता. म्हणून बघा, व्हायलेट लाईट इज स्कॅटर मोस्ट अँड रेड इज द लिस्ट. का? इंटेन्सिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल ना, ती इंटेन्सिटीच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. 4 पॉवर वेवलेंथ. ते सगळ्यांना पटलं? हेच ते कन्सेप्ट आहे. ह्याला पण आपण हेच लॉजिक अप्लाय करू शकतो. बघा, आता तुमचा जेवढा स्पीड कमी असेल, तुम्हाला टर्न घ्यायचा, तुमचा जेवढा स्पीड कमी असेल ना, तेवढा तुम्हाला जास्त चान्स मिळतो स्कॅटर व्हायला. जेवढा तुमचा स्पीड जास्त असेल तेवढा तुम्हाला स्कॅटर व्हायला कमी चान्स मिळतो. हे ते कन्सेप्ट आहे. ओके, पुढे काय दिलं? अ बीम ऑफ ब्लू, ग्रीन अँड येलो लाईट पासेस थ्रू अर्थ ॲटमॉस्फिअर, नेम द कलर विच कलर लिस्ट अँड. ओके, सगळ्यात पहिली गोष्ट काय करावं लागेल तुम्हाला? ब्ल्यू, ग्रीन आणि येलो ह्यांच्यामध्ये वेवलेंथ बघावं लागेल. त्यांच्यामध्ये बघा, वेवलेंथ ह्याची जास्त आहे, ह्याची वेवलेंथ सगळ्यात जास्त आहे. ह्याची वेवलेंथ सगळ्यात जास्त असल्यामुळे ह्याचा स्पीड सगळ्यात जास्त आहे. ह्याचा स्पीड सगळ्यात जास्त असल्यामुळे काय होणार आहे? हा कमी स्कॅटर होणार आहे. पटलं सगळ्यांना? आता तुम्ही बघता ब्ल्यूची सगळ्यात कमी वेवलेंथ असते. वेवलेंथ कमी असल्यामुळे स्पीड कमी आला. स्पीड कमी आल्यामुळे काय आला? तर स्कॅटर काय आला? कमी झाला. हेच एक्झाम्पल टर्निंग वाला, हे बेस्ट एक्झाम्पल आहे. तुमचे खूप सारे क्वेश्चन यांनी सॉल्व्ह होतील. ओके, विच कलर ऑफ व्हाईट लाईट स्कॅटर लिस्ट. कोण बघा ना, कोण लिस्ट स्कॅटर होतं? सोपं, ज्याचा स्पीड कमी
ज्याचा स्पीड कमी तो जास्त कमी, ज्याचा वेवलेंथ म्हणजे शॉर्टकट ज्याचा वेवलेंथ कमी तो जास्त का वेवलेंथ कमी म्हणजे स्पीड पण कमी, स्पीड कमी तुम्हाला टर्न घ्यायला जास्त इझी मिळणार आहे. सर स्पीड कमी म्हणून काय होणार तुमचा स्कॅटर काय होणार आहे मोर होणार आहे. आता ह्याच्यावरून ठरवायचं लिस्ट स्कॅटर केलंय म्हटलं काय करायचं स्कॅटर कमी करायचं तुम्हाला. मग तुमचा व्हेलॉसिटी वाढली पाहिजे, व्हेलॉसिटी वाढली म्हणजे लेवलेंथ वाढली. कोणाची वेवलेंथ जास्त रे रेडची. सगळ्यांना पटलं ओके. हा एक क्वेश्चन विचारता नेहमी द डेंजर सिग्नल इज अ रेड वाय. मग तेच कन्सेप्ट आहे. आता जर तुम्ही बघता ना रेड सिग्नल हा खूप लांबून दिसतो. का लांबून दिसतो बघा. आता का समजा अजून करा तुमचा सिग्नल इथे आणि इथे बल्ब लागला तो रेड वाला सिग्नल, तर काय होतं ह्यातून जे रेज येतात ह्यातून सगळे रेज बाहेर पडतात. अजून करा ह्यातून रेज बाहेर पडतात. तर काय होतं माहिती आहे का ह्याची वेवलेंथ जास्त असल्या वेवलेंथ जास्त असल्यामुळे हा खूप जास्त डिस्टन्स कमी कव्हर करतो आणि सगळ्यात म्हणजे हा लिस्ट स्कॅटर करतो. स्कॅटर करतो म्हणजे काय असं माहिती का तो स्पीड होत नाही. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो स्कॅटरचं एक्झाम्पल. समजा मी तो व्हायलेट लाईटचा लावला तर काय होईल व्हायलेटचा लावला तर काय ह्याची वेवलेंथ ऑलरेडी कमी, वेवलेंथ कमी असल्यामुळे काय स्कॅटर मोर होईल. स्कॅटर काय मोर होईल. याचा अर्थ काय माहिती आहे का समजा तुम्हाला मी एक ताट दिलं आणि त्या ताटामध्ये खूप काहीतरी टाकले गहू टाकलेले खूप सारे आणि त्यात खूपच छोटे थोडे 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 ना मी त्यात खडे टाकले. तर तुमचं काय झालं माहिती आहे का खडे कमी असल्यामुळे तुम्हाला शोधणं अवघड जातंय. मग तेच झालं तुमची वेवलेंथ कमी असल्यामुळे काय होतंय ते स्कॅटर खूप झालं मग तुला शोधायला खूप त्रास होतो. स्कॅटर म्हणजे असं म्हणू शकतो की रेंज म्हणजे आता स्कॅटर म्हणजे लांब लांब जाणे राईट. लांब लांब जाण्यामुळे काय होतं तुम्हाला एकट्टा तो कलर दिसत नाहीये त्याच्यामुळे व्हायलेट कलर वापरत नाही. आता रेडचं तुम्ही बघताल ना रेडची वेवलेंथ जास्त आहे. वेवलेंथ जास्त असल्यामुळे काय होतं तो लिस्ट स्कॅटर कमी स्कॅटर होतं. स्कॅटर कमी झालं म्हणजे तुमच्या डोळ्याला पूर्ण एक बीम येणार आहे डोळ्यामध्ये. कळते तुम्हाला काय म्हणते तुमच्या डोळ्यामध्ये ती पूर्ण बीम जाणार आहे लाईटची त्याच्यामुळे तुम्हाला इझिली दिसणार. मग तेच कारण बघा आता सिन्स वेवलेंथ ऑफ अ रेड लाईट इज द लॉंगेस्ट इन दी विजिबल लाईट ऑफ अ रेड कलर इज स्कॅटर लिस्ट. हे वाक्य तुमचं यायला पाहिजे. स्कॅटर काय होतं लिस्ट होतं का मी आता तुम्हाला सांगितलं होतं वेवलेंथ जास्त असल्यामुळे काय होतं स्कॅटरिंग काय होतं कमी होतं. कशामुळे स्कॅटर होतं बेसिकली डेफिनेशन आपण बघितलं स्कॅटर 3 गोष्टींमुळे होतं. एक तर ऍटमॉस्फिअरमुळे होतं, पाण्याच्या पार्टिकलमुळे होतं किंवा डस्ट पार्टिकलमुळे होतं ह्याच्यामुळे होतं. मग ते दिलं रेड कलरची वेवलेंथ जास्त असल्यामुळे काय आलं तो स्कॅटर कमी झाला. स्कॅटर इज लिस्ट ऍटमॉस्फिअर देअरफॉर लाईट ऑफ कलर कॅन पेनिट्रेट थ्रू अ लॉंगर डिस्टन्स इझिली लॉंगर डिस्टन्स. आणि ते लॉंगर डिस्टन्स कॅल्क्युलेट केले याचा अर्थ काय झालं तुम्हाला लांबून पण तो कलर दिसतो त्याच्यामुळे तो सिग्नल रेड असतो. पटलं ओके. पुढचा क्वेश्चन दिलेला आहे बघा. हाऊ वुड स्काय अपियर वेन सीन फ्रॉम दी स्पेस गिव्ह ऑर मून गिव्ह द रिझन. ओके बर आता जसे इमॅजिन करा स्कॅटरिंगसाठी मी एक्झाम्पल स्कॅटरिंगसाठी काय सांगितलं होतं स्कॅटर होण्यासाठी 3 गोष्टी सांगितल्या होत्या. एक तर वॉटर पार्टिकल पाहिजे हवेमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये, एक तर डस्ट पार्टिकल पाहिजे किंवा गॅसेस पाहिजे प्रेझेंट. ह्या 3 गोष्टी पाहिजे हवे ॲटमॉस्फिअरमध्ये टू स्कॅटर लाईट. पण जेव्हा तुम्ही ॲटमॉस्फिअर बियॉन्ड दी अर्थच्या जाता म्हणजे अर्थच्या मध्ये जाता म्हणजे लांब जाता तेव्हा तिथं ॲटमॉस्फिअरच नाहीये. ॲटमॉस्फिअर नाही हे काही गोष्टीच नाही स्कॅटर करायला. देअर इज नो स्कॅटरिंग ऑफ सनलाईट इन्स्टेड ऑन दी मून. मग तिथं स्कॅटरिंग होत नाही. मग दिलंय बघा sunlight instead on the moon surface. Hence, observer on the surface of the moon, no light reaches to the eyes of the observer except the light directly from the sun. Sun पासून येणाऱ्या लाईटच्या अतिरिक्त दुसरे कोणतेही दिसत नाही. सो द स्काय विल हॅव नो कलर. त्यामुळे स्कायचा कलर कसा पाण्याचा कलर असतो. पाण्याचा म्हणजे नो कलर असतो त्याला इनडायरेक्टली असं म्हणताय. हे पटलं सगळ्यांना. काय होतं स्कॅटरिंगची 3 कारणं होते. एक तर हवेमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये वॉटर पार्टिकल पाहिजे, डस्ट पार्टिकल पाहिजे किंवा गॅसेस पाहिजे प्रेझेंट. पण हे जर तुम्ही मूनच्या सरफेसवर बघितलं तुम्हाला ह्या काहीतल्या एकच पण गोष्टी दिसत नाही ज्याच्यामुळे स्कॅटरिंग होतं. ह्या गोष्टीच नाहीये तर स्कॅटर होणार नाही. स्कॅटर होणार नाही म्हणजे तुमचे कुठले कलर दिसणार नाही. रेड वीड असं कुठलाच कलर दिसणार नाही. तुम्हाला जी लाईट येते सनपासून तीच तुम्हाला दिसणार आहे. हेच ते कारण आहे. ओके. विच कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ अ लाईट रिस्पॉन्सिबल ब्लू कलर. एकच हा चॅप्टर कुठला चॅप्टर स्पेक्ट्रम चॅप्टर तर काय असणार आहे स्पेक्ट्रम असणार आहे. स्पेक्ट्रम म्हणजे स्पेक्ट्रमचं काय एक पार्ट आहे स्कॅटर असणार. स्कॅटरिंग प्रॉपर्टी इज रिस्पॉन्सिबल दी कलर ऑफ दी स्काय ब्लू. ठीक आहे. आता ह्याच्या पुढे क्वेश्चन आहे बघा. ह्याचा क्वेश्चन आहे की दुपारच्या वेळेला तुम्हाला ब्लू का दिसतो, रात्रीच्या वेळेला सकाळच्या वेळेला किंवा इव्हिनिंगच्या वेळेला तुम्हाला रेड कलर का दिसतो ते वेळेला आपण बघूया. बघा द कलर ऑफ स्काय इन डिरेक्शन ऑफ द सन इज ब्लू.
ओके, ह्याच्यावर हा क्वेश्चन करूया म्हणजे तुम्हाला जास्त कोण वाय डज सन अपियर रेड ॲट सनराईज अँड सनसेट. ओके, तर ह्यामध्ये दोन गोष्टी बघायच्या तुम्हाला. बघा, ॲट दी टाइम ऑफ सनराईज अँड सनसेट लाईट फ्रॉम सन हॅज टू ट्रॅव्हल अ लॉंगर डिस्टन्स फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. म्हणजे कसं असतं म्हणजे का, तुमची इथं पृथ्वी आहे बघा, ही आपली पृथ्वी अजून करूया. सनराईज सनसेटला काय असतं माहिती आहे का, तुमचा जो सूर्य असतो ना खूप लांब असतो, इथं असतो खूप लांब असतो. लांब असल्यामुळे काय होतं माहिती आहे का, लांब असल्यामुळे हे जे रे येतात ते हातल्या हवेतल्या पार्टिकलमुळे काय होतील, हे रेज स्कॅटर होतील. स्कॅटर होते म्हणजे काय, हातले 7 कलर बनतील, रेड टू व्हायलेट बनतील. आता रेड टू व्हायलेट कलरमुळे काय होतं माहितीये का, ह्यातलं फक्त रेड कलर तुम्हाला दिसतो का, रेड कलरची वेवलेंथ जास्त असल्यामुळे तो स्कॅटर काय होतं, कमी होतं. स्कॅटर कमी असल्यामुळे तुमच्या डोळ्यापर्यंत रेडच कलर दिसतो. आता व्हायलेट कलरने जर यायचं म्हणाला तर प्रॉब्लेम काय होतं, व्हायलेट कलरची ऑलरेडी वेवलेंथ कमी असल्यामुळे स्कॅटर ऑलरेडी होतो, येईपर्यंत थकून जातो, मरतो इनडायरेक्टली, त्यामुळे तो दिसतच नाही. त्याच्यामुळं सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला हे तुमचं डिस्टन्स खूप जास्त असतं. तुम्ही जर वाचाल ना, हेच आहे कारण. बघ, ॲट दी टाइम ऑफ सनराईज अँड सनसेट लाईट फ्रॉम दी सन हॅज टू ट्रॅव्हल लॉंगेस्ट डिस्टन्स. डिस्टन्स लॉंग असला म्हणजे बरोबर, टू रीच दी ऑब्झर्वर. लाईट ट्रॅव्हलिंग फ्रॉम दी सन लुजेस ब्लू लाईट ऑफ अ शॉर्ट वेवलेंथ ड्यू टू स्कॅटरिंग. स्कॅटरिंगमुळे काय होतं, हे ब्लू लाईट काय होते, लॉस्ट होते. मग राहते कुठली, रेड राहते का, रेडची वेवलेंथ जास्त असल्यामुळे स्कॅटर कमी होतं. while red longer waves scatter later, so it is not lost much. So blue light almost absent in the sunlight reaching observer. पण हीच गोष्ट जर तुम्ही जरा दुपारच्या वेळेला बघितलं ना, इथं दिलेलं बघा, इथं जर तुम्ही बघा दुपारच्या वेळेला बघितलं किंवा नौपाकीच्या वेळेला बघितलं ना, तर तुमचा ब्लू लाईट कमी स्कॅटर होत आहे, त्यामुळे ब्लू दिसतं. आहे पुढचा क्वेश्चन असं त्यामध्ये. ओके, आता पुढचा क्वेश्चन बघा, द स्काय ॲट नून अपिअर्स व्हाईट. ओके, जे तुम्ही नोन म्हणजे काय आला, तुमचं आपली पृथ्वी इथं आली, सन इथं आला, बरोबर इथं असतं, तर हे जे डिस्टन्स आहे हे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स शॉर्टेज असतं. हे डिस्टन्स शॉर्टेज असल्यामुळे होतं ना, कोणतीच लाईट स्कॅटर होत नाही, मग कोणतीच लाईट स्कॅटर होत नाही. बघ, ॲट नून द सन इज अबव अवर हेड, सो वी गेट लाईट डिरेक्टली फ्रॉम द सन विदाउट मच स्कॅटरिंग ऑफ एनी कलर. So light has to travel less depth atmosphere. So line spin white होतो. बघायला पटलं. ओके, पुढे दिलं, अ क्लाउड आर सीन व्हाईट. क्लाउड का व्हाईट होतं बघा, जर तुम्ही बघताना क्लाउड हे अर्थच्या जवळ असतं, अर्थच्या सरफेस, अँड कंटेन डस्ट पार्टिकल ॲग्रिगेट ऑफ व्हाईट मोलेक्युल्स ऑफ साइजेस बिगर दॅन दी वेवलेंथ ऑफ व्हिजिबल लाईट. The dust particle and water particle molecule are present in the color of incident and white light. ओके, सेम कन्सेप्ट आहे. जर तुम्ही बघायला गेला, द क्लाउड हे नेहमी अर्थच्या सरफेसच्या जवळ असतं आणि मग 10-12 किलोमीटर असतं, त्यापेक्षा पण कमी असतं जर बघायला गेलं तर, खूप. ठीक आहे, कंटेन्स डस्ट पार्टिकल, आणि डस्ट पार्टिकल मी सांगितलं स्कॅटरिंगसाठी डस्ट पार्टिकल आणि वॉटर मोलेक्युल पण असतात ढगामध्ये, क्लाउड्समध्ये, राईट, बिगर दॅन दी वेवलेंथ ऑफ विजिबल लाईट. हे इम्पॉर्टंट आहे. Therefore, dust particle and water molecule present in the scatter all color in all direction. ऑल कलर स्कॅटर करतात, बरोबर की नाही. ह्याच्यामध्ये काय होतं, सगळ्याच्या हे जवळ असल्यामुळे, म्हणजे मला सांगायचं काय म्हणते काय तात्पर्य ह्याच्या असं, पृथ्वी इथं अजून करा, आपण इथं राहतो आणि स्कॅटर हे जे ढग इथंच आहे, ह्याच्यामध्ये खूप पार्टिकल डस्ट पार्टिकल, तर काय करतो, भले सगळे रेस स्कॅटर होतात पण हे सगळे तुमच्या डोळ्यापर्यंत पोहोचतात इनडायरेक्टली, तुम्हाला कळते का, डोळ्यापर्यंत पोहोचतं. त्यामुळे तुम्हाला ते ॲज अ कोइन्स तुम्ही एकत्र बघायला तुम्हाला व्हाईटच दिसतंय. तेच एक्झाम्पल, तेच लॉजिक सांगितलं. Therefore, dust particle and water molecule present in the atmosphere all color incident white light from the sun same extent and hence scatter when the scatter reaches to our right appears to be white. ठीक आहे, अजून कुठला क्वेश्चन आहे का? सगळ्यांचे कन्सेप्ट एकच आहे, कोण स्कॅटर जास्त होतं, कोण स्कॅटर कमी होतं, ह्याच्यापेक्षा पलीकडे काहीच नाही. ठीक आहे, झालं, एवढंच आहे. कलर ऑफ स्काय वगैरे आता आपण जस्ट केलेलं आहे. ओके, नूनचं पण दुपारच्या वेळेला स्काय ब्लू का असतो दुपारच्या वेळेला, थोडंसं अलीकडे बघा, त्या केसमध्ये ना ब्लू कलर हा जास्त स्कॅटर होतो म्हणजे पसरतो सगळीकडे, त्यामुळे तुम्हाला जास्त दिसतो. ठीक आहे, बघितलं दिलं बघा, इन दी व्हाईट लाईट ऑफ सन मॅक्झिमम स्कॅटरिंग बाय दी एअर मोलेक्युल इन दी प्रेझेंट ॲटमॉस्फिअर. आता ह्या केसमध्ये तुमचा येताना खूप कलर येतात आहे, पण ह्यातल्या वेळेस काय होतं, ह्या केसमध्ये तुमचा जो आहे ना ब्लू कलर जास्त स्कॅटर होते बघा. वेन अ लाईट ऑफ सर्टन फ्रिक्वेन्सी फॉल्स ऑन द ॲटम ऑर मोलेक्युल, दिस ॲटम or molecule respond to the light
whenever size of atom molecule comparable to wavelength. The size of nitrogen and oxygen molecule are comparable wavelength to the wavelength. This molecule act as scatter. हे important. This molecule act as scattering center of wavelength. हे important आहे. सगळ्यांना पटलं आता? ऑल सेट आहे? ओके, चॅप्टर एवढाच आहे. आय थिंक चॅप्टर एवढाच आहे. मला हे काही नाही सांगण्यासारखं. पण ह्यातल्या दोन तीन गोष्टी तुम्ही बघितल्या ना, हा वाला ग्राफ खूप महत्वाचा आहे. आणि हे स्कॅटर वाय स्काय ब्लू व्हाईट हे वाले क्वेश्चन तुम्हाला करायचे सगळं. ठीक आहे, चॅप्टर एवढाच आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा. थँक्यू.